नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गप्पा बिप्पा या कार्यक्रमात आपण आहोत आणि गणेशोत्सवाचा हा सगळा काळ आहे. सगळ्यांच्या घरी गणपती आहेत आणि गणपतीमध्ये आपण सगळ्यांच्याच घरामध्ये परिसरामध्ये एक वेगळंच मंगलमय वातावरण हे तयार झालेलं असतं. गणपतीचा हा काळ आपल्या सगळ्यांसाठी अगदी सुखाचा आणि समृद्धीचा अशा पद्धतीचा काळ असतो. त्यामुळे आजच्या गप्पा बिप्पा या कार्यक्रमात आपल्याला भेटायला आलेली व्यक्तीसुद्धा अशीच आहे की जी आपला हा जो सगळा मंगलमय वातावरण आहे ते अधिक वृद्धिंगत आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सेलिब्रिटींशी गप्पा मारतो, आपण त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आत्ता त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना आहेत, त्यांनी जो केलेला जीवन प्रवास आहे किंवा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत ते प्रयत्न आपण आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आजही आपण असाच प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. गणपतीचा हा काळ आहे आणि आपण भेटतो आहोत. तर या मला वाटतं आजच्या भागाची जी सुरुवात आहे ती एखाद्या छान गोड अशा गणपतीच्याच गाण्यानं व्हावी अशी इच्छा आहे. ओके. लंबोदर गिरिजा लंबोदर 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 गिरिजा नंदन देवा लंबोदर गिरिजा नंदन देवा पूर्ण करी मनोकामना देवा पूर्ण करी मनोकामना देवा लंबोदर गिरिजा नंदन देवा एका जनार्दनी विनवितो तुझ एका जनार्दनी विनवितो तुझ विद्या द्यावी विद्या द्यावी विद्या द्यावी गजानन देवा विद्या द्यावी गजानना देवा लंबोदर गिरिजा नंदन देवा लंबोदर लंबोदर गिरिजा नंदन देवा. वाह, क्या बात है. सुंदर सुंदर सुंदर. आजच्या भागाची सुरुवातच एवढी छान आणि मंगलमय झाली आहे. मला जयतीर्थ तुमच्या थोडंसं जो जीवन प्रवास आहे म्हणूया आपण, कारण संगीत क्षेत्रामध्ये येणं, कुठलीही कला आपल्या अंगात आहे त्या कलेचा जो स्पार्क आहे तो स्पार्क आपल्याला जाणवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि तो जर योग्य वेळेत योग्य वयात असं सुद्धा आपण म्हणूया तो जर उमगला तर मला वाटतं पुढचा प्रवास हा फार सुखकर होतं. तुमच्या बाबतीमध्ये नक्की काय घडलं होतं? सांगायचं असं आहे की मी लहानपणे आमच्या घरी दर गुरुवारी असं कानडी भजनाचे व्हायचं. दर गुरुवारी भजन म्हणजे आई करायचे. बरं. कानडी पद वगैरे सगळे देवाची. आणि मला संस्कार हा जे पडलं आईमुळे. अच्छा. फर्स्ट माझं आयुष्यात गुरु म्हणजे आई. वा वा. हे सगळ्या आयुष्यात असतो. आई फर्स्ट गुरु, पहिला गुरु. म्हणून माझं आयुष्यात माझं म्युझिक लाईफमध्ये सुरुवातीला आई आणि लहानपणे त्यावेळी एकच माध्यम म्हणजे रेडिओ. रेडिओमध्ये सकाळी आणि दुपारी संध्याकाळी रात्री फुल क्लासिकल प्रोग्राम घरी लावून ठेवायचे. म्हणून मला असं खेळता खेळता मला कानात संस्कार पडला. त्यावेळेस मी पहिल्यांदा भीमसेनजी
आणि मल्कार्जुन मनसूर, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, केसरबाई केरकर, इतकं मोठ्या मोठ्या नावांचं नाव त्यावेळी आकाशवाणीमध्ये रोज 3-4 वेळी लावायचं, क्लासिकल वेगळ्या. आणि तुम्हाला मला एक सांगायचं म्हणजे आई गायचे. म्हणून मला आपोआप ते संस्कार झालं कानावरती. आणि कुंदगोळ म्हणून एक गाव आहे, छोटा गाव, तुम्ही ऐकलं असेल, कर्नाटकमध्ये, हुबळीजवळ. तिकडेच भीमसेनजी आणि गंगूबाई हानगल आणि फिरोज दस्तूर ह्यांचं गुरु म्हणजे सवाई गंधर्व. बरोबर. सवाई गंधर्व तिकडे राहायचे. आणि त्यावेळी अब्दुल करीम खान साहेब, आमचं किराणा घराण्याचं जे मूळ पुरुष होते, फाउंडर, ते तिकडे त्यावेळी म्हणजे 1-2 महिना राहायचे. त्यावेळी असंच होतं. म्हणून तिकडे त्या गावात सवाई गंधर्व फेस्टिवल व्हायचे. भीमसेनजी स्वतः, गंगूबाई हानगल हे सगळे मिळून गुरुवंदन कार्यक्रम करायचे. तिकडे आई आणि बाबा मला घेऊन जायचे. त्यावेळी सगळे जितेंद्र अभिषेकी बुवा आणि मनसूरजी, बसवराव राजगुरू, असं मोठे मोठे नामवंत कलाकारांचे 3 दिवस अहोरात्री प्रोग्राम व्हायचे. मला ते ऐकून ऐकून मला कानावर जे संस्कार पडलं खरं म्हणजे आई. आणि मी असं गात होतो, आईबरोबर भजन वगैरे गायचे. तसं भीमसेनजींचं महाराष्ट्रामध्ये तीर्थ विठ्ठल म्हणा, माझे माहेर पंढरी, इंद्रायणी काठी अजूनही म्हणजे फ्रेश वाटतो ऐकायला. खरं. जेव्हा आपण पंढरपूरला जातो किंवा आळंदीला जातो, कोल्हापूरला जातो, महालक्ष्मी, तर अजूनही तीर्थ विठ्ठल हे आपल्याला कानावर पडतो, ते भीमसेनजींचंच गाण्यावर. एखादी आपण झलक, तुम्ही म्हणजे खरं तर गुरुसमानच तुम्ही मानलेलं आहेत भीमसेन जोशींना. आणि भीमसेन जोशींची गाणी ऐकत ऐकत सगळेच म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यामुळे त्यांच्या गाण्याची एखादी म्हणजे मी लहान असताना मी सांगितलं जेव्हा रेडिओ ऑन व्हायचे की भीमसेनजीचं गाणं क्लासिकल नंतर मला जे कानात पडलं ते तीर्थ विठ्ठल संगीत, भक्ती संगीत. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. हे आपण लहानपणीपासून हे ऐकत ऐकत आलो. तसं तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, असंच कानडीमध्ये पण खूप फेमस भीमसेनजींचं तुम्हाला माहिती आहे, लक्ष्मी बारम्मा. लक्ष्मी बारम्मा, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. आणि खूप करुणी सोरंगा म्हणून आहे, श्रीनिकेतना, यन्नपालेस, असं खूप गाजलेल्या कानडीमध्ये गाणं भीमसेनजींचं. म्हणून आपल्याला हे संस्कार असंच सुरुवात झालं सांगायला. बंदिश, आपण मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की काही बंदिशी तुम्ही बांधलेत स्वतः. तर आता शिक्षण घेत असताना आपण परिपूर्ण होत असतो, आपल्याला अनुभव त्यातून मिळत असतात. गुरु आपल्याला ज्या वाटेवरून जायला सांगतात ती वाट आपल्यासाठी निश्चितच खूप महत्त्वाची ठरते. पण मग हे बंदिश तयार करणं किंवा सुचणं हे कधी सुरू झालं? ॲक्च्युली हे बंदिश रागामधलं जे असतं ते एक 4 लाईनमध्ये बांधलेलं असतं. हो, म्हणजे पटकन आपल्याला बंदिश, नुसतं बंदिश सुरुवातीला आपल्याला कळतो हा राग यमनमध्ये आहे, पुऱ्या जनेशीमध्ये आहे. पायल या झनकार इतकं फेमस ते मूवीमध्ये पण घेतलं. बरोबर. म्हणजे असं खूप गाजलेल्या बंदिश, जागो मोहना प्यारे, अलबेला साजना, ते ऐकल्यावर आपल्याला हा राग यमन. म्हणून हे तरी आपण नेहमी गात असतो, जे बंदिश बांधलेला असतो, ऑलरेडी फेमस आहे, प्रचलित बंदिश आपण म्हणतो. परंतु माझा असा एक प्रयत्न होता की जेव्हा मी मंदिरात जातो, समजा पंढरपूरला गेलं, कोल्हापूरला गेलं, तर देवीसमोर काही बंदिश आपण ऑलरेडी बांधलेला आपण नेहमी गातो, परंतु एक सेवा म्हणून आपण देवाला, माझा एक विचार आला की देवावर एक, कोल्हापूर महालक्ष्मीवर एक करू, तिरुपती बालाजीवर एक करू, आणि बद्री नारायण आपण जातो तिकडे, आणि केदारनाथला गेलं की शिवजींचं वर्णन असलेल्या, वृंदावनला गेलं की कृष्णाचं वर्णन असलेलं, असं मी प्रयत्न केला. आणि जेव्हा मी गायल्यावर अजून मला एक आठवण आला गोष्ट, नुसतं एक अयोध्या मंदिर आता ओपन झालेलं आहे, राम जन्मभूमी, आणि मला स्वतः तिकडे सेवा करायला जेव्हा बोलवलं गेलं, तर मी विचार केला की आपण भजन तरी गातोय, राम भजन, अभंग सगळे,
परंतु एक माझा एक विचार असा आला की मी एक वेगळं बंदिश करू रामावरती वा वा. म्हणून मी 2 बंदिश रामावरतीच केलं. आपण ऐकूया का? म्हणजे लोकांनाही आवडेल, कारण राम जन्मभूमी आपला सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा आणि अगदी आनंदाचा विषय आहे. आणि असं मला राम आलेत. अगदी आणि तिकडे मला 2.5-3 तास देवासमोर गायला संधी मिळालं होतं राम अयोध्यामध्ये. आणि असं झालं की मी जे बंदिश गायले तिकडे ते त्यांचं पेजवरती हा माझा जे बंदिश होता, त्यांनी जेव्हा पूजा करत होते रामाचे अभिषेक म्हणा सकाळचं त्यांचं जे पूजा असतो, माझंच गाणं त्यांनी वापरलं होतं. वा, इतकं छान. मी जस्ट गातो. नक्की आपण ऐकूया. लोकांनी आपल्याला अगदी सगळ्यांना आवडेल. खूप छान आहे. आणि हा आहे शिव अभोगी म्हणून एक राग आहे त्याच्यावर आहे. आणि ही तुम्ही बांधलेली मी बांधलेली बंदिश आणि कंपोजिशन, शब्द आणि कंपोजिशन. सुंदर. मन मंदिर जगमगाए, मन मंदिर जगमगाए, राम अवधपुरी लौटाए, राम अवधपुरी लौटाए, पूर्ण हुआ वनवास प्रभु का, पूर्ण हुआ वनवास प्रभु का, आवो घर घर दीप जलाए, आवो घर घर दीप जलाए, मन मंदिर जगमगाए, मन मंदिर, मन मंदिर जगमगाए, मन मंदिर जगमगाए. असं एक स्थायी आणि अंतरा. तुम्हाला ऐकल्यावर कळेल असेल की मन मंदिरे जगमगाए, राम अवधपुरी लौटाए, पूर्ण हुआ वनवास प्रभू का, आवो घर घर दीप जलाए. असं माझं एक डोक्यात होतं आणि लोकांना आवडलं. तिकडे गाताना जे भक्त लाईनीमध्ये उभे राहिले होते ते लोक अरे इतना अच्छा है गा रहे हैं, इतना अच्छा प्रभू जी का है असं ते म्हणत होते. हे आमचं एक. पण मग याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आता महालक्ष्मीसाठी सुद्धा तुम्ही बंदिश तयार केली किंवा अगदी तिरुपती बालाजीसाठी सुद्धा तुम्ही ती तयार केली. मग याच्यामध्ये तुम्हाला जास्त आवडलेली किंवा तुम्हाला वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे मला खूप छान वाटलं, तर असं काही आपल्याला ऐकवता येईल का? हो, म्हणजे बंदिश खूप आहे. म्हणजे ऑलरेडी लोकांना, विद्वान लोकांना खूप छान छान बंदिश आपल्याला दिलेले आहे. हो, ते कृष्णाचे वर्णन असू द्या, रामाचे असू द्या, देवीवर असू द्या, शिवजीवर असू द्या. परंतु मी जेव्हा तुम्हाला सांगितलं असं ते केदारला मी जेव्हा गेलो होतो, मला केदारनाथ, तिकडे ॲक्च्युली सेवा करायला मिळत नाही आहे. तरीही मी तिकडे कुठलंही बसत, सगळे क्षेत्रच आहे, मोठे क्षेत्र, देव आहे सगळीकडे, शिवजी दिसतोय, म्हणून मी थोडंसं ते तुम्हाला गाऊन दाखवतो. तर राग बैरागी भैरव म्हणून सकाळचा राग आहे, त्याच्यामध्ये मी प्रयत्न केला होता करायला. बर. तेरो ही गुण गावे गावे, तेरो ही गुण गावे गावे, जगत सकल मोह पाश, नाम जपत शंकर मदना नारी, तेरो ही गुण गावे गावे, जगत सकल मोह पाश, नाम जपत शंकर मदना रे, तेरो ही गुण गावे गुण गावे. असं ते केदारमध्ये गाताना तुम्हाला माहिती आहे सगळे बर्फ असं भरलेलं असतं. एक वेगळं मला एक फील तिकडे येत होता. तुम्ही गाण्यांचे कार्यक्रम करता, अनेक ठिकाणी तुमचे हे कार्यक्रम होत असतात, मुंबईमध्ये होतात, वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा होतात. कर्नाटक आणि महाराष्ट्र हा वेगळा विषय आपल्याला सगळ्यांना निश्चितपणानं माहिती आहे. मात्र कला सादर करत असताना किंवा ज्या वेळेला तुम्ही ट्रॅव्हल करत असता म्हणा, प्रवास करत असता आणि लोक तुम्हाला भेटायला येतात कार्यक्रमानंतर, तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात आणि त्यांना हे सगळं कसं वाटतं?
खरं ऑडियन्स म्हणजे आपल्याला देवसारखं आहे. खरं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्यांचे मनामध्ये हृदयात देव असतो, सगळ्या माणसामध्ये देव असतो. तसं बोला विठ्ठल म्हणून जे आहे शशी व्यासांचे पंचाण निषाद दरवर्षी असतो. मी जवळजवळ 17-18 वर्षापासून गातोय आणि मी एक कलाकार म्हणून. आणि असं असतो की तिकडे सांगतात आपल्याला दर आषाढीला पंढरपूरला जाणं शक्य नाही, म्हणजे इतकं गर्दी असतो, लाखो वारकरी. परंतु आपल्याला बोला विठ्ठल ऐकताना असं वाटतो की विठ्ठल तुम्ही जस्ट असं म्हणलं की आपल्याला असं वाटतं विठ्ठलच उभे राहिले समोर उभे आहे असं लोकांचं. आणि काही जे गाणं आहे लोकांना आवडतो आणि अक्षरशः ते डोळ्यात पाणी असतो त्यांचं. आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणताना आपल्याला साक्षात इकडे स्वयं व्यक्त झालेलं आहे विठ्ठल. हे जे लोकांचं प्रतिक्रिया आम्हाला मिळतो एक कलाकाराला, हे खूप छान, तोच आनंद सगळ्यात महत्वाचा असतो. बोलावा विठ्ठलच्या 1-2 लाईन्स आपण ऐकूया ना. खूप छान, म्हणजे तुमच्या आवाजातलं मी ऐकलंय. तर माझं ऐकायला आवडेल. अगदी माझं एक कंपोजिशन आहे, नेहमी लोकांना जे आवडतं. परी विठ्ठल 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 परी विठ्ठल अपरंपार न कळे रया अकार उकार मकार करीती हा विचार अकार उकार मकार करीती हा विचार परी विठ्ठल 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 परी विठ्ठल अपरंपार न कळे रया अकार उकार मकार करीती हा विचार. मला एक वेगळ्या प्रश्नाकडे जायचं आहे. आत्ता तुम्ही गात असताना मला हा प्रश्न डोक्यामध्ये आला. अनेक वेळेला असं होतं की कलाकार ज्या वेळेला कोणतीही कला असेल ती, ज्या वेळेला तो त्या कलेमध्ये परिपूर्ण व्हायला लागतो म्हणूया, किंवा तो ती सादर करायला लागतो, तेव्हा त्याला निश्चितपणानं चित्रपटसृष्टीची ओढ लागते. आणि त्याला असं वाटत असतं की एखादं गाणं माझं पडद्यावरती यावं, किंवा मला ती संधी मिळावी, सिनेमात गाण्याची संधी मिळावी, आणि त्या मार्गाकडे मला जायला आवडेल. तुम्हाला असं कधी वाटलं की मला सिनेमात गाण्याची संधी मिळावी? हे बघा, ॲक्च्युली म्हणजे देवाची कृपा, आईबाबांचे आशीर्वाद, गुरूंचे आशीर्वाद आणि सगळे ऐकणारे जे श्रोता आहे त्यांचं प्रेम आशीर्वादामुळे मी 3-4 मराठी मूवीमध्ये पण गायलो होतो. क्या बात. एक म्हणजे गोळा बेरीज, ह्यांचे पु ल देशपांडे आधारित ते आलं होतं पिक्चर. आणि आजचा दिवस माझा. अच्छा. हां. आणि पुष्पक विमान म्हणून तुम्ही ऐकलं असेल, खूप सुबोध भावे यांचं. पुष्पक विमानमध्ये माझं 3 गाणं होतं. वा. आणि भाई व्यक्ती की वडली म्हणून एक मूवी 2 पार्टमध्ये आलो होतो. तो पण पु ल देशपांडेंचा आहे. त्याच्यामध्ये पण मी आणि राहुल आणि ते कुमार गंधर्वांचा नाथ, अच्छा, आपण तिघे मिळून गायलो होतो. वा वा. कानडा राजा ते तुम्ही यूट्यूबवर आहे ते. म्हणून असं खूप. आणि मला आज ह्याच्या पुष्पक विमानमध्ये माझं गाणं होता. अच्छा. त्याच्यात मला ते अवॉर्ड पण मिळाला, बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून मूवीमधलं जे गायलं होतं. देह पांडुरंग देह भान पांडुरंग म्हणून खूप गाजलं होतं गाणं. बरं. असं ते मिळालं होतं मला संधी. पण काय म्हणजे आता याच्यामध्ये सिनेमा तुम्ही गायलाय, तुम्ही भक्तिगीत गायलाय, तुम्ही भजनसुद्धा सादर करत असता, पण ह्याच्यातला असं आपल्याला होतं ना की हे सगळे फॉर्मॅट्स खूप आहेत, पण मला हा फॉर्मॅट आवडतो किंवा ह्या फॉर्मॅटमध्ये मी जास्त कम्फर्टेबल असतो असं आपल्याला अनेक वेळा वाटतं. तर त्याच्यातलं नेमकं तुमची आवड काय? ॲक्च्युली कम्फर्टेबल म्हणजे हे बघा, नुसतं क्लासिकल ऐकणार एक मॉब वेगळा असतो.
जसं आहे ते उद्या आमचं मल्हार रंग म्हणून जे कार्यक्रम आहे. बरोबर. आणि क्लासिकल ऐकणारे एक वेगळा ऑडियन्स असतो आणि नुसतं हे भजन म्हणा, हिंदी भजन, मराठी, कानडी, कुठल्याही भाषामध्ये डिवाइन फील जे करतात, भक्ती भावाने जे लोक येतात ते वेगळंच ऑडियन्स असतो. नुसतं प्युअर क्लासिकल ऐकणारे आणि माझं मेन आहे ते क्लासिकल. बरोबर. म्हणून मला जास्त एखादा राग यमन घ्या आणि पुऱ्या धनिष्य घ्या, आरामात एक तासभर आराम आलाप करून ते कम्फर्टेबल, म्हणजे आपण म्हणतो मेडिटेशन. हो, त्याच्यामध्ये मेडिटेशन होतं. ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणतो. हां, ब्रह्मानंदी म्हणजे आपण जेव्हा समाधी लागतो, जेव्हा आपण सकाळी उठून ओंकार करतो रियाज, ते समाधी आपोआप लागतो. मेडिटेशन हे सगळं योगा वगैरे आपण करतोय. बरोबर. ह्याच्यामध्ये सगळे आहे. आणि नुसतं अभंग म्हणा किंवा भजनमध्ये तिकडे गॅप नसतो. आपल्याला एक शब्द असतो ना, म्हणून थोडंसं फास्ट लयात. क्लासिकलमध्ये असं नाही. क्लासिकलमध्ये आपण कुठेही थांबू शकतो. एक काय म्हणतात त्याला, स्लोली आपण डेव्हलप करतो जेव्हा क्लासिकलमध्ये, हे कम्फर्टेबल असतो. बरोबर. परंतु क्लासिकलला खूप रियाज पण लागतो आणि ते ह्याचं एक माइंडसेट वेगळं आहे. आपण अभंग वगैरे भजन गाताना ह्याचा माइंडसेट वेगळा आहे आणि क्लासिकल गाताना माइंडसेट एक वेगळं. उत्सवांमध्ये ज्या वेळेला आता कारण गणपतीचा काळ आहे हा सगळा, आणि गणपतीच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि लोकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी लोक जे काय तन मन धन अर्पून म्हणतो तसं हा उत्सव साजरा होतो. कर्नाटकातले काय अनुभव आहेत या उत्सवाचे? हो, ॲक्च्युली मला असं सांगायचं आहे, जे मी पाहिलं, गणपती फेस्टिवल म्हणा, दिवाळी पहाट म्हणा, गुढीपाडवा म्हणा, इकडे कुठल्याही कारांमध्ये प्रोग्राम होतो महाराष्ट्र. बरोबर. मला हे खूप आवडतं. म्हणजे तिकडे आमच्या भागात दिवाळी पहाट म्हणून असं कॉन्सेप्ट नाही आहे. बरं. गणपती फेस्टिवल होतो खूप मोठ्यामध्ये, पेंडॉलमध्ये गणपती बसवतात, परंतु क्लासिकल प्रोग्राम होत नाही. बरं. इकडे अभंग प्रोग्राम होतो, क्लासिकल सगळे रीत्याच, भावगीत असू द्या, कुठल्याही प्रकाराचा प्रोग्राम होत असतो. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कुठल्याही महाराष्ट्रामध्ये. म्हणून हे एक वेगळं डिफरन्स आहे. तिथे उत्सवाची परंपरा कशी आहे तुमच्या संपूर्ण हुबळी किंवा म्हणजे गणपती उत्सव? गणपती खूप मोठ्या प्रमाणाने फेस्टिवल होतो. बरं. बेंगळूरला तर एक महिना असतो. बरं. सगळीकडे 11 दिवस 21 दिवस असं जे गणपती त्यांचं प्रथा प्रमाणे असतो. बरोबर. बेंगळूरला एक महिना, दीड महिना गणपती बसवतात, परंतु प्रोग्राम क्लासिकल म्हणा किंवा असं भक्ती गीताचा प्रोग्राम होत नाही. अच्छा. तिकडे असतो ते फिल्मी गाण्याचा असतो किंवा असं कॉमेडी शोज असतो. बरं. एक पण असं प्रोग्राम नसतो कर्नाटकमध्ये जे असतो ते. म्हणून आपल्याला दिवाळी पहाट, गणपती फेस्टिवल, गुढीपाडवा, आपण सगळे कलाकार बिझी असतो. खरं. कुठेतरी लोक ऐकणारे आणि जे दाद मिळतो ना, खरे महाराष्ट्रामध्ये खूप छान ऐकणारे आणि खूप भक्ती लोक आहे. खरंय. वारकरी. उत्सवाचा काळ आहे जसं आपण आता सगळेजण म्हणतोय. गणपतीच्या गाण्याने आपण कार्यक्रमाची सुरुवात केली होती. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. तर गणपतीचीच एक दोन गाणी जर आपल्याला घेता आली आता तर आपल्या प्रेक्षकांनाही आवडेल आणि आपले जे प्रेक्षक आता आपल्याला पाहत आहेत, जे आपण म्हणत असतो की कुठलेही आपण कार्य करतो, सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोरया म्हणून सुरुवात करतो. म्हणून खूप महत्त्वाचं आहे आमच्या जीवनात. गणपतीचं खूप महत्त्वाचं आहे. सिद्धिविनायक म्हणून मी आता गणपती फेस्टिवल येतोय आणि मी एक लोकांसाठी नमिला गणपती माऊली, नमिला गणपती माऊली, सारजा आता
गुरुराजा दंडवत आता गुरुराजा दंडवत नमिला गणपती माऊली सारजा तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता माता पिता बंधू माता माता पिता बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूच कृपा सिंधू गणराजा तूच कृपा सिंधू गणराया 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 नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत नमिला गणपती गणपती वा वा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर. खरंच तर गाण्यांची किंवा सुरांची ही मैफिल आपण म्हणतो आणि ती अशी असते अवीट गाण्यांची मैफिल आणि ती कधीच थांबू नये असं वाटतं. पण कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला निश्चितपणानं वेळेचं बंधन आहे आणि ते पाळायला पाहिजे. पण तुम्ही खूप छान पद्धतीनं ही सगळी गाणी सादर केलात, आपला जीवन प्रवास सांगितलात आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी अगदी मनपूर्वक. मी पण जय महाराष्ट्र आणि तुम्हाला सगळ्यांना गणपतीची खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो धन्यवाद. मच. आपल्यासमोर होते जयतीर्थ मेवुंडी आणि आपल्याला कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा संगीताचा एक मिलाप आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सगळ्यांना आपल्याला अनुभवायला मिळाला, आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाला. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. मात्र पुन्हा एकदा नवीन पाहुण्यांसह भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.